हॅलो. हो मी तयार होऊन येते. हां. आई खरं सांगतो, तुझ्या हातच्या जेवणाची सर आहे ना दुसऱ्या कशात नाही. काय खरंच पोट एकदम फुल. तुला सांगतो आई, बाहेर जेवताना ना तुझ्या हातच्या जेवणाची किंमत कळते. करेक्ट. ही सगळी जेवणाची भांडी झालीत ना, ती घासून घे. समजलीस? नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. घरातल्याच व्यक्ती जेव्हा आपल्याला परक्यासारखी वागणूक देतात त्यावेळेला नेमका निर्णय काय घ्यायचा याचा गोंधळ उडणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. जान्हवीच्या बाबतीतही असंच काहीचं होत होतं. लग्नानंतर सासरकडचे सगळेच तिचा छळ करत होते. दादा 12:30ची मीटिंग फिक्स करायची. ठीक आहे, करून टाक. चालेल शर्माजी. 12 वाजता. कशासाठी? आई, माझ्या बुटीकचं उद्या ओपनिंग आहे. तुम्ही सर्वांनी या ना. मला वेळ नाही, तू जा रे. माझी मीटिंग आहे उद्या, मला दिवसभर अजिबात वेळ नाही. एक काम कर ना, तू जाऊन ये. मला जमणार नाही. एक मिनिट, तुम्ही माझ्याकडे काय बघताय? हे बघा, मी आयुष्यात रिकामटेकडा जरी असलो ना तरी हिच्या काय त्या बुटीककडे मी ढुंकूनही बघणार नाही. चल आई. प्लीज तुम्ही तरी या ना माझ्यासाठी वेळ काढून. गणपती बाप्पा. अभिनंदन. अभिनंदन. मी सगळ्यांची ओळख करून देते. हे आहेत विकास, ही वैभवी, त्यांची मिसेस, आणि आम्ही तिघांनी मिळून हे बुटीक चालू केलंय. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या. आई नमस्कार करते. सुखी राहा. खूप खूप मोठी हो बाळा, खूप यशस्वी हो. तुझ्या भावाचं
प्रभाकरचं स्वप्न होतं ना की तू स्वतःच्या पायावर उभा राहावंस. आई तू डोळ्यात अश्रू नको बरं काढूस. अगं बाळा, हे आनंद अश्रू आहेत. कोणाची नजर नको लागू दे ग तुला. थँक्स काकू, तुम्ही सगळेजण आला. खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि हो, आतमध्ये नाश्ता वगैरे आणून ठेवलाय, थंडा वगैरे, असंच कोणी जायचं नाही काय. त्याआधी आपण एक मस्त सेल्फी काढूया सगळे. चला, आजचा दिवस खूप चांगला गेला. हो, मला तर वाटतं दिवसेंदिवस खूप चांगला रिस्पॉन्स येईल आपल्याला. हो यार, वाढला पाहिजे ना. हो, नक्की वाढेल. जान्हवी, तू घरी कशी जाणार आहेस? चल सोडतो तुला मी. अरे नाही नाही, मी जाईन ना ऑटोने वगैरे. असे फक्त 8च वाजलेत. का? हो, तुम्ही जा. बरं, ठीक आहे. चल बाय. बाय बाय. मॅडम, बॉडी चेक करा. बघा रे, आजूबाजूला काय मिळतं का बघा. इकडे तू फोन केला होता? हे बघ, घाबरू नको. काय झालं सांग. सर, रोज सकाळी इकडं मॉर्निंग वॉकला येतो. सर, ही बॅग सापडली आणि या बॅगमध्ये व्हिजिटिंग कार्ड सापडलं. बरं, मला सांगा, हिच्याबरोबर शेवटचं बोलणं तुमच्यापैकी कोणाचं झालं होतं? सर, आमचं झालं होतं बोलणं. तुम्ही कोण? सर, मी विकास, जान्हवीचा बिझनेस पार्टनर. सर, काल रात्री आम्ही एकत्रच निघालो होतो 8 वाजता दुकानातून. मी विचारलं तिला, तुला सोडू का घरी? पण नाही, ती तेव्हा बोलली मी ऑटोने जाते. पण हे असं होईल वाटलं नव्हतं सर. तुम्ही जान्हवीचा छळ केलात, त्रास दिलात तिला. अहो, नाही हो साहेब, आम्ही तिच्याशी नीटच वागायचो. नाही साहेब, खोटं बोलताय. मॅडम, खोटं बोलताय. मॅडम, मी बोलतोय ना. जर असं होतं तर तिच्या शॉपच्या ओपनिंगला का नाही गेलात? साहेब, आमच्या सुनेने घरातून बाहेर जाऊन काही काम करावं हे आम्हाला मान्य नव्हतं. तरीही तिने स्वतःचं बुटीक उघडलं. तिला घरातून बाहेर जाऊन काम करायचं होतं आणि ते आम्हाला आवडलं नव्हतं. सुनेने ऐकलं नाही म्हणून तुम्हाला राग आला आणि तुम्ही तिचा काटा काढलात. साहेब, आम्ही असं का करू? आम्ही जान्हवीशी चांगलंच वागत होतो, तिच्याशी नेहमी प्रेमानेच वागलो. पण माहिती का केलं तिने असं? कोण कसं वागत होतं ते लवकरच समोर येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा साधा सुद्धा अपराध नाहीये, मर्डर आहे, मर्डर. खुन्याला आम्ही लवकरात लवकर शोधून काढूच. पण तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही लवकरात लवकर सांगितलं तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. नाही गोडी, यांना बाहेर घेऊन जा. सगळ्यांचं स्टेटमेंट लिहून घ्या. ओके सर, या. कृष्णा आणि जान्हवीमध्ये नेमकं असं काय घडलं होतं? ज्या कृष्णाबरोबर जान्हवीनं 7 फेरे घेतले त्याच कृष्णावर तिच्या खुनाचा आरोप केला जात होता. पोलिसांनी जान्हवीच्या सासर आणि माहेरकडच्यांकडे चौकशी केली, पण त्यांना हवा तसा लीड मिळाला नाही.
सर सर ज्या दिवशी जान्हवीचा खून झाला त्या दिवशी तिच्या सासरकडच्यांचं मोबाईल लोकेशन मी चेक केलं. त्या दिवशी ते सगळे घरीच होते. नाही कोणी एक गोष्ट नक्की आहे की जान्हवीचा खून हा लूटमार करण्याच्या हेतूने झाला नाहीये, कारण तिच्या अंगावर दागिने तसेच होते. हो सर. सर असं तर नाही ना की कोणीतरी जान्हवीच्या खुनाची सुपारी दिली असेल? शक्यता आहे. बरं, ही घटना जिथे घडली तिथून जान्हवीचं घर आणि माहेर दोन्ही जवळ होतं. तिथे ते पार्टनर्स ते कुठे राहतात? सर बर्वेनगरमध्ये. मला त्या पार्टनर्सचं बोलणं पण थोडं संशयास्पद वाटलं. त्यांच्यावर नीट लक्ष ठेव. ओके सर. एक गोष्ट नक्की आहे, जान्हवीचा आधी खून झाला आणि नंतर तिला झालं, नाहीतर तिने आरडाओरडा नक्कीच केला असता. हो सर. आणि तिने केलेला आरडाओरडा नक्कीच कोणीतरी ऐकला असता. नाही कोणी तिच्या आईशी परत एकदा बोला. अजून जान्हवीबद्दल काय माहिती मिळते का बघा. ओके सर. खरं तर कृष्णा आणि जान्हवी कॉलेजपासूनचे मित्र होते. नंतर त्यांनी लग्न करायचा हट्ट धरला. कृष्णा आणि माझा मुलगा प्रभाकर हे खूप चांगले मित्र होते. प्रभाकर दादा दोघांचं लग्न लावून देणार होता आणि दादा कृष्णासोबत बिझनेस प्लॅनही करत होता. मिठाई घ्या. तुम्ही पण घ्या. हे आनंदाच्या क्षणी मिठाई खाऊन तोंड गोड करू. घ्या. वाव जीजू, तुमचं केवढं प्रेम आहे दीदीवर. आयुष्यभर माझ्या बहिणीला माझा मित्र काहीच कमी पडू देणार नाही आणि मी ह्याला. सुखाने संसार करा. माझी मुलगी तुमच्या स्वाधीन केली आहे जावई बापू. तिला काही कमी पडू देऊ नका. काही काळजी करू नका. पण अचानक एक दिवस दादा एका ॲक्सिडेंटमध्ये गेला आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या. नेमकं काय बदललं? कृष्णाच्या घरातले त्यांना वाटलं आता प्रभाकर नाहीयेत त्यामुळे आम्हाला कुणाचाही आधार नाहीये. बिझनेसचे प्लॅन सुद्धा पूर्ण होणार नाहीयेत म्हणून ते जान्हवीला टाळायला लागले. कृष्णा तिचे फोन सुद्धा रिसीव्ह करत नव्हता. आणि एक दिवस ना तो खूप विचित्र वागला होता. दीदी, आईने सांगितलेलं सगळं सामान आपण घेतलंय ना? घेतलं ग, सगळं घेतलं. नाही तर ती पुन्हा ओरडेल. कृष्णा, कृष्णा, ह्याला आवाज नसेल गेला का? दीदी तो जाणून बुजून टाळतोय तुला. त्यानंतर त्या सगळ्यांचंच वागणं बदललं होतं. आम्ही तर असं ऐकलं होतं की कृष्णाच्या घरातल्यांनी त्याच्यासाठी एका कुठल्या तरी श्रीमंत घरातली मुलगी पाहिली आहे. जान्हवीनं त्याला याबद्दल विचारलं होतं. काय? कुठे आहेस तू? मी कामात आहे. मला तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. सांगितलं ना एकदा, मी कामात आहे, मला भेटता येणार नाही. मग मी येते ना भेटायला. अगं पण तू. कृष्णा, तू मला इग्नोर करतोयस का? कोणी दुसरी मुलगी आली आहे का तुझ्या लाईफमध्ये? कृष्णा, हॅलो दीदी, अगं चल ना. कृष्णा लग्नासाठी नाही म्हणाल्यावर दीदीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. जान्हवीच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल आणि ते त्यांच्या अंगाशी येईल असं त्यांना वाटलं म्हणून ते लग्नासाठी तयार झाले. पण शेवटी जान्हवीचं जे व्हायचं ते झालं. बरं मला सांगा, तुमचा मुलगा प्रभाकर त्याचा मृत्यू कधी झाला? 2 वर्ष. आणि जान्हवीच्या लग्नाला? 1 वर्ष. सर जान्हवी, कृष्णा आणि आम्ही तिघही कॉलेजपासूनचे चांगले मित्र होतो सर. आणि तेव्हापासूनच या कृष्णाची आणि जान्हवीची मैत्री होती सर. मला सांगा, जान्हवी आणि कृष्णा या दोघांपैकी सगळ्यात जास्त मैत्री तुमची कोणाची होती? असं काही नव्हतं सर. आम्ही तिघही चांगले मित्र होतो. जान्हवीला तिच्या सासरचे खूप त्रास देत होते. एक कॉमन फ्रेंड म्हणून तुम्ही कधी बोलला नाही? सर मी एकदा प्रयत्न केला होता
पण कसं आहे सर, त्यांचं पर्सनल मॅटर होतं म्हणून मी जास्त एंटरफरन्स केला नाही. पण सर मी त्यानंतर कृष्णाशी बोलणं बंद केलं होतं. त्यानंतर म्हणजे सर त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तेव्हा बरं मला सांगा, एक बुटीक चालू करायला कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये लागतात. इतके पैसे तुमच्याकडे आले कुठून? नाही सर, आम्ही ते सगळं 15 लाखात मॅनेज केलं होतं सर. सर आम्ही तिघे पार्टनर आहोत, म्हणजे मी, जान्हवी आणि विकास. आम्ही तिघांनी 5-5 लाख रुपये जमा केले होते. जान्हवीकडे इतके पैसे होते? त्यामुळेच तर आम्ही बुटीक सुरू करू शकलो ना. ठीक आहे, आता येतो आम्ही. गरज वाटली तर चौकशीसाठी परत येऊ. चला. विकासच्या सांगण्यानुसार जान्हवीच्या सासरकडचे तिला खूप मारायचे, तिचा खूप छळ करायचे. इनफॅक्ट तिला जाळून मारण्याचा प्लॅन करण्या इतपत त्यांची मजल गेली होती. कदाचित त्यांची इच्छा नसतानाही त्यांना कृष्णाचं लग्न जान्हवीशी करून द्यावं लागलं असेल, म्हणून ते तिला छळत असतील, जेणेकरून ती स्वतःहून कंटाळून आपल्या माहेरी निघून जाईल. पण सर, जान्हवीचं कृष्णावर खूप प्रेम होतं आणि कॉलेज लाईफपासून कृष्णा सुद्धा जान्हवीवर खूप प्रेम करत होता. मग जर असं असेल तर कृष्णाचे घरचे जर तिला त्रास देतील तर मग कृष्णा काहीच कसं नाही बोलला. कदाचित हा कृष्णा आपल्या आईला आणि भावाला घाबरत असावा आणि ही कटकट कायमची दूर व्हावी म्हणून तिच्या सासरच्यांनी जान्हवीचा खून केला असेल. शक्यता आहे सर. पण नायकोडी, मला एक गोष्ट कळत नाही. जर त्यांची जान्हवीला जाळून मारण्याची हिंमत आहे तर मग ती आत्महत्या करेल या भीतीपोटी त्यांनी कृष्णाचं लग्न जान्हवीशी का लावून दिलं असेल? नक्कीच यात काहीतरी गडबड आहे. आपल्याला कृष्णा आणि हरीश या दोघा भावांशी बोलायला हवं. नायकोडी, तर जान्हवीच्या आईची आणि बहिणीची चौकशी करा. त्यांनी पैसे दिले होते का विचारा. मिस्टर कृष्णा, तुमचं जान्हवीवर कॉलेजपासून प्रेम होतं? होय साहेब, मला ती आवडायची. तिचा भाऊ बिझनेसमध्ये मदत करणार आहे तोपर्यंत? म्हणजे हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाही आहे. हो, पण तुम्ही तिला घरातल्या मेंबर सारखं वागवत तर नव्हतात. साहेब, घरात भांड्याला भांडंही लागणारच ना. तिला घरात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. हे बघा साहेब, मी हात जोडतो तुमच्या पुढे, पण प्लीज असले भलते सलते आरोप करू नका. अहो, आम्ही जान्हवीशी तसं नाही वागायचो. जान्हवीला नकार देऊन दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायचा विचार तर केला होता ना? म्हणजे तसं आम्ही, जर जान्हवीवरती एवढं प्रेम होतं तर मग तिच्या ब्युटिकच्या इनॉग्रेशनला का नाही गेलं? तिला बिझनेससाठी पैसे तरी दिले होते का? नाही. मग तिच्याकडे 5 लाख आले कुठून? अहो, कदाचित तिच्या माहेरच्याने दिले असतील. नाही साहेब, आम्ही तिची काहीच मदत नाही केली. मग तिने ब्युटिकसाठी एवढे पैसे आणले कुठून? सर, दादाने तिच्यासाठी 2 लाखांची FD केली होती. मग बाकीचे 3 लाख ते कोणी दिले? विकास तिचा चांगला मित्र आहे. कदाचित त्याने काही नाही, मला नाही वाटत आहे, कारण विकासची बायको बिझनेस माइंडेड आहे. तेही आहेच. आणि केवळ 2 लाखासाठी जान्हवीला बिझनेस पार्टनर कोण बनवून घेईल? शेवटी प्रश्न हा पडतो की पैशांची मदत केली कोणी? सर, जान्हवीचं बँक स्टेटमेंट. सर, जान्हवीने तिच्या अकाउंटवरती 2 लाखाची FD जमा केली होती आणि तिच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी 30,000 रुपये होते. हे सगळे पैसे तिने 1 महिन्यापूर्वी विड्रॉल सुद्धा केलेत. 1 महिन्यांपूर्वी 2,30,000 विड्रॉ केले. मग उरलेल्या 2,70,000 काय? अशी कोण व्यक्ती होती जी जान्हवीला मदत करत होती आणि का? नायकोडी, मदत करणारी ही व्यक्ती समोर आली ना तर खूपशा गोष्टींचा खुलासा होईल. हो सर. सर, जान्हवीच्या आईच्या बोलण्यात सुद्धा विकास हा जान्हवीचा खूप जवळचा मित्र होता असं आलं होतं. सर, तपासामध्ये अजून 2-3 गोष्टी समोर आल्या. विकासने त्याच्या ब्युटिकच्या ओपनिंगचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकले. सर, दाखवतो. हे बघा सर. यामध्ये वैभवीपेक्षा जान्हवीच विकासच्या जास्त जवळ दिसते. सर, असं तर नाही ना की जान्हवीचं विकासच्या जास्त जवळ येणं हे वैभवीला आवडत नसावं. सर, हे बघा ना, तिने ह्या फोटोवरती कमेंट सुद्धा काय केली आहे, आयत्या बिळावर नागोबा. सर, तपासामध्ये असं सुद्धा समोर आलंय की ब्युटिकच्या ओपनिंगच्या काही दिवस अगोदर वैभवी आणि जान्हवीमध्ये कडाक्याचं भांडण सुद्धा झालं होतं. नायकोडी,
विकास, वैभवी आणि जान्हवी या तिघांच्या पार्टनरशिपमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्या विकासला बोलावून घ्यायचं आणि तुम्ही जाऊन त्या वैभवीची चौकशी करा. ओके सर. जान्हवीशी तुमची मैत्री कशी झाली होती? जान्हवी विकासची कॉलेज फ्रेंड होती आणि म्हणून त्यामुळे माझीही ओळख झाली. बरं, विकासची जास्त मैत्री कोणाशी होती, जान्हवीसोबत की कृष्णासोबत? जान्हवीशी. तो जरा जास्तच क्लोज होता. असं काही नाही सर, आम्ही दोघं चांगले फ्रेंड्स होतो सर. तुमची जान्हवी बरोबर फ्रेंडशिप असणं हे तुमच्या पत्नीला म्हणजे वैभवीला आवडत होतं? हो सर, कारण त्या दोघींचं चांगलं पटत होतं. खरं तर सांगू, मला जान्हवीचा स्वभावच पटत नव्हता. आणि म्हणूनच तिच्या फोटोवरती तुम्ही आयत्या वेळेवर नागोबा अशी कमेंट पण केली होती, बरोबर ना? नाही, ते मी सहजच. तुमचं भांडण पण सहजच झालं होतं? नाही, विकास तिला जास्तच फेवर करत होता. तेच तुम्हाला आवडत नव्हतं, कारण ती तुमच्यातला आणि विकासमधला अडसर ठरत होती. तुमच्या रिलेशनमध्ये जान्हवीची अडचण नको म्हणून तिचा विषयच निकालात काढलात तुम्ही. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. नवऱ्याच्या मैत्रिणीपासून पिच्छा सुटला आणि ब्युटीकला पैसे मिळाले. सर, पैसे मिळायला आधी तिने द्यायला तर हवे. म्हणजे सर, मी माझ्या नवऱ्यावर, त्या जान्हवीवर एवढा विश्वास ठेवला, पण माझ्या मागे त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू होतं. विकास, मी काय म्हणते, आपण ना इथे एक नवीन रॅक क्रिएट करूया. म्हणजे नवीन काही डिझाईन्स आले ना की आपण इथे त्यांना डिस्प्लेला लावूया. हो, तुला इंटरेस्ट आहे ना, म्हणून या ब्युटी शॉपवर मी खर्च केलाय. मला इंटरेस्ट होता म्हणजे वैभवीला इंटरेस्ट नाहीये का? तिच्याशी लग्न केलं ना, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. अरे, मी बोलून बघू का तिच्याशी? नाही नको, तू काय बोलू नकोस तिला. आणि हो, तिला हे पण सांगू नकोस की मी तुला पैसे दिलेस. म्हणजे तिला नव्हतं माहित? नाही. वा, हे बघ, तुला जर माझा एवढाच प्रॉब्लेम होता ना तर ऐक, काही मला सांगू नकोस. अगं वैभवी, ऐक तर. मी बोलतो तिच्याशी. किती पैसे दिले होते? 3 लाख रुपये सर. एवढा मोठा पुळका का? सर, पुळका नव्हता. खरं तर जान्हवी खूप चांगली मुलगी होती. मला वाटलं वैभवी जान्हवी सोबत राहील तर जान्हवी वैभवीला काही 4 गोष्टी समजून सांगेल, जेणेकरून आमच्यातले होणारे वाद थांबतील, आमचं रिलेशन चांगलं होईल. बस हाच माझा चांगला हेतू होता सर. हाच हेतू होता की कॉलेजच्या जुन्या आठवणी जाग्या करायच्या होत्या? नाही सर, असं काही नव्हतं. मी तिला ते 3 लाख रुपये पण ह्याच कमिटमेंटवर दिले होते की हे बघ, तू जोपर्यंत हे पैसे फेडत नाही तोपर्यंत तुला ब्युटीकमध्ये काही हिस्सा मिळणार नाही. ठीक आहे, गरज पडली तर तुम्हाला चौकशीसाठी परत बोलू. या. थँक्यू सर. सर, जान्हवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि त्याच्यानंतर तिला जाळण्यात आले. जान्हवी बुटीकमधून 8 वाजता बाहेर पडली आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा खून रात्री 8 ते 10च्या दरम्यान झाला. हो सर, आणि तिचा मोबाईल सुद्धा त्याच वेळेला स्विच ऑफ झाला. जान्हवीच्या संपर्कात असलेल्या सगळ्या लोकांची माहिती काढा. तिचे सासरचे, माहेरचे, सगळ्यांची डिटेलमध्ये माहिती काढा. सर, या केसमध्ये महत्वाचा लीड मिळालाय. सर, जान्हवीची बहीण अस्मिता. सर, या अस्मिताचं एका सुदेश नावाच्या मुलाबरोबर प्रेम, पण काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचंही लग्न मोडलं. कारण जान्हवी. त्या सुदेशला उचला. आपलं लग्न मोडलं म्हणून त्या अस्मिताला पण जान्हवीवर राग असेल, तिलाही उचला. ओके सर. हो सर, माझं सुदेशवर प्रेम होतं. तुम्ही लग्न का नाही केलं? कारण सर, सुदेशच्या घरच्यांचा नकार होता आमच्या लग्नासाठी. साहेब, अस्मिता आणि सुदेशचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण सुदेशला कळतच नव्हतं काय करायचं ते. अजून किती दिवस थांबायचं पण अस्मिता? आणि माझ्या घरी जे काही म्हणतात त्यात काय चुकीचं आहे? तुझी बहीण त्या कृष्णाच्या घरी गेल्यापासून त्या घरात सतत भांडणं होत आहेत. तू प्लीज तुझ्या घरच्यांना नीट समजाव ना. त्यापेक्षा तुझ्या बहिणीला समजाव. तिचं घरी पटत नसेल, कृष्णाने वागत नसेल तर मनावर दे डिवॉर्स आणि हो मोकळी. त्यांनी मला स्पष्टच सांगितलं, जोपर्यंत जान्हवीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, तोपर्यंत घरी लग्नाचा विषय काढायचा नाही. सुदेश, हा नाही गुड चहा घेणार.
नको सर, थँक्यू. काय माहिती मिळाली? सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जान्हवीच्या आईकडे आणि तिच्या बहिणीकडे पुन्हा एकदा चौकशी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार सुदेशने अजून लग्न केलेलं नाहीये. त्याला 2-3 स्थळं सुद्धा आली होती, पण त्याने नकार दिला. त्याला अस्मिताबरोबर लग्न करायचं होतं म्हणून त्याने नकार दिला. पण जान्हवीच्या सासरकडे तिचे प्रॉब्लेम चालू होते म्हणून हे शक्य नव्हतं. नाही कोणी कदाचित असं तर नसेल की या दोघांना लग्न करणं शक्य व्हावं म्हणून त्यांनी जान्हवीचा काटा काढला असेल. या सुदेशला उचला. ओके सर. सर मला हे कळत नाहीये की तुमचे कॉन्स्टेबल मला इथं का घेऊन आलेत? मर्डर केस, जान्हवीचा मर्डर झालाय. सर काय बोलताय तुम्ही? हो, त्यामुळे जान्हवीला जे लोक ओळखतात, जे तिच्या संपर्कात आले आहेत, त्या सगळ्यांना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बोलवतो. मला सांगा, जान्हवीने कृष्णाशी डिवोर्स घेतला नाही, यामध्ये तिची काही चूक होती? सर जान्हवीने एवढं पण आपल्या पतीला परमेश्वर समजून राहायला नको होतं. जान्हवी तुझ्या आणि अस्मिताच्या आड येत होती, हे पण एक कारण होतं ना? सर तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हेच म्हणायचं आहे, तुझं आणि अस्मिताचं लग्न होत नव्हतं याचा दोष तू जान्हवीला दिलास, म्हणून तुम्ही दोघांनी मिळून तिचा काटा काढला. आता तरी तुझ्या घरच्यांना तुझ्या लग्नाला विरोध नसेल ना? हो, अस्मिताने माझा गेले 6 महिने काहीच बोलणं झालं नाहीये. मी का मारेन जान्हवीला? कारण गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही हेच प्लॅनिंग करत होतात. सर तुम्ही समजताय तसं खरंच काय नाहीये. अहो माझा जान्हवीवरती राग नव्हताच. मग कोणाचा होता? सर एक व्यक्ती आहे, राकेश. राकेश कोण आहे? भाजीवाला. जान्हवीचा रस्त्यावरच्या भाजीवाल्याशी काय भांडण असेल? सर जान्हवीत अति शहाणपणा. सर हा पहा व्हिडिओ मी जपून ठेवलाय. मला कुठे गेली? ए काय करतोयस रे? काय नाही मॅडम, भाजी साफ करतोय. भाजी साफ करतोयस की सडकी भाजी केमिकल मध्ये बुडवून लोकांना खायला घालतोयस? तुला लाज नाही वाटत लोकांनी जोशाचं खेळताना? थांब तुझा व्हिडिओ व्हायरल कर. अहो मॅडम काय करताय? ए तिकडे उभा राहा. मॅडम मी फक्त भाजी साफ करत होतो, बाकी काही नाही. केमिकल मध्ये बुडवून? हा ओ दादा जा सगळ्यांना. हा बघा काय करतोय, लोकांच्या जीवाशी खेळतोय. कोणाच्या आरोग्याची पडली नाही तुम्हाला, पण पैसे कमवायला असे धंदे करायचे लोक. सडकी भाजीमध्ये केमिकल टाकतोय. या भाजीवाल्याला उचला. ओके सर. सर तुम्ही जा, काय असेल तर परत बोलव. ठीक आहे सर. अरे लोकांना सडक्या भाज्या खायला घालतोस? नाही साहेब, खोटं आहे ते. कुठे आहे? हो साहेब. मग हा व्हिडिओ? साहेब ही बाई खूप चमत्कारिक आहे साहेब, 1 नंबरची नाटकी. म्हणायचं काय तुला? मी एकदा त्यांच्या दारापुढे भाजी विकायला गेलो तर, चला मावशी बाजारचा भाव आपल्या दारात या भाजी. सोडा मला मारू नका. सोडा मला. सोडा मला मारू नका. सोडा मला. मला मारू नका. मला नका मारू. काय रे, ही जान्हवी आता नाहीये म्हणून तिच्या विरुद्ध काहीही अफवा उठवतोस? हा? नाही साहेब, मी शपथ घेऊन सांगतो साहेब, खोटं नाही बोलणार साहेब. सर, सुदेशच्या म्हणण्यानुसार सुद्धा जान्हवी थोड्या अतिशहाण्या स्वभावाची होती. तू वाटलं तर तुम्ही त्यांच्या सासरच्यांना विचारून बघा साहेब, मी खोटं नाही बोलणार साहेब. हे तर आम्ही विचारतो. असं काय घडलं होतं की जान्हवीचं तुमच्या घरातल्या कुणाशीच पटत नव्हतं? साहेब आम्हाला माहित होतं की कधीतरी तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारणारच. पण काही गोष्टी घराच्या बाहेर नाही जाऊ द्यायच्या असं आम्ही ठरवलं होतं. हो साहेब, लग्न होऊन या घरात आले आणि दुसऱ्याच दिवशी
जान्हवी काय झालं? तुला दुसरं लग्न करायचं होतं ना? माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही. अगं जान्हवी, झालं ते झालं, आता विसरून जा सगळं. कसं विसरणार कृष्णा? मी या घरात हेच आठवण करून द्यायला आलेलं तुम्हा सगळ्यांना, अगं तसं आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागणार आहे. हो, त्यानंतर ती अशी काही वागू लागली ना की लोक आम्हालाच नावं ठेवू लागली. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे जान्हवी घरात एक आणि बाहेर वेगळी होती? पोलिसांनी जेव्हा जान्हवीच्या माहेरकडच्यांकडून माहिती घेतली तेव्हा जान्हवीच्या आईकडून म्हणजे कांचनकडून त्यांना कळलं की जान्हवीचा स्वभाव जरासा विचित्र होता. तिला तिच्या सासरकडच्यांबद्दल जरा राग मनात होता आणि त्यांना ती धडा शिकवेन असं म्हणायची. नेमक्या याच गोष्टीनं पोलिसांची तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आणि ज्या निष्कर्षाप्रत ते आले तो धक्कादायक होता. सर बोलवलं? नायकोडी, आपल्याला वाटतं तितकी ही केस सोपी नाही आहे. जान्हवीचा स्वभाव विचित्र होता हे सुदेश, राकेश, तिचे माहेरचे, घरचे सगळ्यांनाच माहिती होतं. या विचित्र स्वभावानेच हा पराक्रम केला नसेल ना? म्हणजे सर सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. आपल्या तपासाची दिशा बदला. ज्या दिवशी जान्हवीचा खून झाला त्या दिवशी कुठल्या महिलेची मिसिंग कंप्लेंट आहे का चेक करा. जान्हवीची बहीण अस्मिता आणि तिची आई या दोघींवरही लक्ष ठेवा. ओके सर. सर, जान्हवी ज्या दिवशी ज्या वेळेला गायब झाली नेमकी त्याच दिवशी त्याच वेळेला भिडेनगरमधनं साधारण त्याच वयाची एक स्त्री बेपत्ता झाली. सर, साधना नाव आहे तिचं. सर, हा तिचा फोटो. सर, साधना दररोज 9:20 पर्यंत घरी येते. त्या दिवशी ती आलीच नाही साहेब. रात्रभर तिचा शोध घेतला, सगळ्या नातेवाईकांकडे, कंपनीत सुद्धा चौकशी केली, पण ती कुठेच नव्हती सर. मग मी भिडेनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. नायकोडी, साधनाच्या कंपनीमध्ये चौकशी करा. तिचा फोन ट्रॅकिंगला लावा. क्विक. ओके सर. एक महत्वाचं फुटेज हाती लागलंय. हे बघा सर. पॉज कर. रिवाइंड. बस पॉज. अहो साहेब, आम्हाला का आणलं इथे? आमची काय चूक झाली आम्हाला इथे घेऊन आलाय? बोल. हे होते का? बोल. हो साहेब, हेच होते. नायकोडी. नायकोडी, चल बोले. सांगतो साहेब, यांचीच प्लॅनिंग होती. गाडी टाकून जंगलात नेऊन पुरून टाकली. म्हणजे जान्हवीचा स्वभाव विचित्र होता, ती तुम्हाला बदनाम करत होती. या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. होय साहेब. तुमच्यामुळे एका निरपराध साधनाचा बळी गेलाय. तुम्हाला ना आयुष्यभर जेलमध्ये सडवलं पाहिजे. जान्हवी ज्या मुलावर जीवापाड प्रेम करत होती त्या कृष्णानंच आपल्या आई आणि भावाच्या मदतीनं जान्हवीचा बळी घेतला. लक्षात ठेवा, कुठलाही गुन्हा हा अखेर सर्वनाशालाच कारणीभूत ठरतो. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर आज तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात.
पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.